पाहतात मुक्तिदाता न्यूज चॅनल। स्वतःचा जन्म घेतलेल्या गावातच हाताला काम नसल मिळत तर गाव सोडून स्थानांतर करण्याची पाळी दिग्रसकरांवर आलेली आहे। हजारो मजूर दिवाळी संपल्यानंतर आपल्या हाताला काम मिळावं आणि चिल्यापिल्यांच्या पोटात काही घालता यावं यासाठी दिग्रसला सोडून सोलापूर कोल्हापूर ऊस तोडीसाठी त्यांचे स्थानांतरण झालेले आहे। त्यामुळे त्यांच्या चिल्यापिल्यांना शिक्षण घेणे कठीण झाले आणि पर्यायाने त्यांची दारिद्र्य पिढ्यानपिढ्या तशीच चालू राहिली। रोजगार हमी योजनेचे कामे तालुक्यातच देण्याचा शासनाचा नियम आहे, परंतु हाताला काम न मिळाल्यामुळे हजारो मजूर पुण्याच्या आणि जिथे काम मिळेल तिकडे दिवाळीनंतर स्थानांतरण करत आहेत। हिवाळा आणि उन्हाळा असे 8 महिने तिकडे काम करून केवळ 4 महिन्यासाठी आपल्या घराकडे येतात आणि ह्या मजुरांच्या मुलाबाळांचं शिक्षण मात्र तसंच राहून जाते। यांची प्रगती कधीच होत नाही। याकडे शासनाला लक्ष देण्याची गरज आहे। ताबडतोब रोजगार हमी योजनेचे कामे किंवा दिग्रस शहराच्या आजूबाजूला कारखाने उभारून त्यांना त्यांच्या हाताला काम मिळण्याची आवश्यकता आहे। कोटी रुपयांचा घोटाळा होत असलेल्या या दिग्रस शहरात मजुरांच्या हाताला काम न मिळावं ही एक शोकांतिका आहे। मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे।